सुपर कॉप मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकात आघाडी सरकारमधील सरकारी भूखंड हडपल्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आलाय. हा भूखंड आघाडी सरकारमधील पुण्याचे पालकमंत्री ज्यांचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये बोरवणकरांनी दादा असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले, तसंच आसपासच्या पोलीस स्थानकांमधील गुन्ह्यांचा आढावा सुद्धा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारतायत, तुम्ही एकदा त्यांना भेटावं. त्याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भात असल्याचंही त्यांनी मला कळवलं. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा सुद्धा होता. त्यांनी मला सांगितलं की या जागेचा लिलाव झालेला आहे आणि जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण पडतं. अशात भविष्यामध्ये इतकी प्राईम जागा पुन्हा पोलिसांना मिळणार नाही. शिवाय कार्यालय आणि पोलीस क्वार्टर्ससाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचंही मी त्यांना कळवलं. मी आत्ताच आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जाईल असंही मी त्यांना सांगितलं. पण त्या मंत्र्यांनी काही एक ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मी त्यांना पुढे विचारलं की जर लिलाव आधीच झालेला होता तर माझ्या आधी जे आयुक्त होते त्यांनीच प्रक्रिया पुढे का नाही नेली. तसंच पोलिसांसाठीची जमीन एका खासगी व्यक्तीला देणं हे योग्य नसल्याचं माझं मत मांडलं आणि हे करणंही मला शक्य नसल्याचं त्यांना सांगितलं. हे ऐकल्यावर त्या मंत्र्यांनी त्यांच्या हातातील नकाशा टेबलवर भिरकावून दिला. त्याचवेळी त्यांनी गृहमंत्री आर पाटलांबद्दल अनेक असे शब्द वापरले जे मी आता इथे लिहू पण शकणार नाही. मी त्यांना सॅल्यूट करून निघून गेले. त्यानंतर बोली ज्याने जिंकली त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. त्याला ज्या किमतीत जागा विकण्याचं ठरलेलं ती बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत दिली गेली होती. माझं नशीब चांगलं की नंतर याच खासगी व्यक्तीला सीबीआयने 2G घोटाळ्यात आरोपी केलं. यानंतर गृहमंत्र्यांनी एक बैठक बोलावलेली. मी कोणत्याही पद्धतीने बधत नाही हे लक्षात आल्यावर पाटलांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलून असं ठरवलं की गृह खातं ही जागा हस्तांतरित करायला तयार होणार नाही. आर पाटलांनी नेहमी मला पाठिंबा दिला होता, पण यावेळेस मात्र पालकमंत्र्यांच्या दबावाखाली ते दिसत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला नंतर सांगितलं, इथे पुस्तकामध्ये दादा हा शब्द आता कंसात लिहिण्यात आलाय. त्यानुसार दादांना नाही म्हणायची कोणाची हिंमत नसते. काही महिन्यांनंतर या गोष्टीचा बदला घेतला गेला. पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये दंगल झाली आणि पालकमंत्र्यांनी एका मुलाखतीत पुण्याच्या पोलीस आयुक्तांचं काहीतरी करायला लागेल असं बोलून दाखवलं. बोरवणकरांनी नाव घेणं टाळलंय, पण फॅक्ट्स पाहिले तर बोरवणकर यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार जुलै 2010 मध्ये स्वीकारला आणि त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. त्यामुळे बोरवणकरांच्या दाव्याची सुई ही अजित पवारांकडे जाते. अद्याप यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र नुकतंच भाजपकडून पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेलेलं असताना हा आरोप समोर येणं हे दादांच्या अडचणीत वाढ ठरण्याची शक्यता आहे.